अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताच्या संकल्पाची पूर्तता करणारा लोककल्याणकारी आराखडा. आमदार सुधीर गाडगीळ यांची प्रतिक्रिया. सांगली, रविवार 1 फेब्रुवारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेला सन 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प देशाला आर्थिक महासत्ता बनवणारा असल्याचे मत सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. आयकर मर्यादेत वाढ आणि कर रचनेतील सवलतीमुळे सामान्य नागरिकांच्या हातात अधिक बचत राहणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन प्रकल्प आणि ग्रामीण विकासाला दिलेले प्राधान्य हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीसारख्या शेतीप्रधान जिल्ह्यास याचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वे, महामार्ग आणि पायाभूत सुविधांसाठी केलेली विक्रमी तरतूद देशाच्या विकासाचा वेग वाढवणारी आहे. यामुळे उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल. स्टार्टअप्स, कौशल्य विकास योजना आणि लखपती निधी योजनेमुळे युवक व महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असेही आमदार गाडगीळ यांनी नमूद केले. हा अर्थसंकल्प गरीब शेतकरी, महिला आणि तरुणांच्या आशा आकांक्षांना बळ देणारा असल्याचे सांगत सांगली व महाराष्ट्राच्या विकासासाठी तो अत्यंत पूरक ठरेल, असे आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले.